साहेब नमस्कार. नमस्कार. कसं काय प्रचार चालू आहे. आज कुठं कुठं प्रचारला गेले होते? कोपरम मानव जांभूळशी तिकडे गेलो होतो. काय लोक काय म्हणतात तिकडचे? लोक आता कसं आहे, लोकांना त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांचं प्रश्न सोडवणारा माणूस हवा आहे. कोण पाहिजे? नाही, अतुल शेठला त्यांनी शब्द दिला की आमचा बंधाऱ्याचा प्रश्न असेल, MI टँक जो बऱ्याच दिवसाची मागणी आहे ती मार्गी लावूनच काम त्यांनी केलंय. बाकीचे रस्ता अडीअडचणी छोटेफार ते असतातच, त्याला काय अडचणी आहेतच म्हणजे आहेतच, ते काय कधी न संपणाऱ्या गोष्टी असतात ना, ते बरं. चालूच राहतात. आता काय कारखान्याचं तर आमदार म्हणाले की मी वैयक्तिक पैसे देणार तुम्हाला हो. कारखाना चालू करण्यासाठी. काय चर्चा झाली पुढं? 100%. आता ते तुमच्या मीडिया समोर काही गोष्टी नाही बोलता येत, पण झालंय, जी कमिटमेंट झाली ती झाली. आता त्याच्यावर काही नाही. आता आचारसंहितेमध्ये बोलणं बरोबर नाही. आता हे देवराम लांडे जे आहेत ते उभे आहेत आणि त्यांचे समर्थक तुम्हाला खूप ट्रोल करतात, वेडवाकडं बोलतात कमेंटमध्ये. बोलणारच ना, लोकशाहीमध्ये बोललं पाहिजे एकमेकाला, ते त्यांचं अधिकारच आहे लोकशाहीमध्ये. पण भाषा चुकीची आहे ना. ते तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही पैसे घेऊन प्रचार करता वगैरे असं. हो, ते करणारच ना, कारण आम्ही आयुष्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की काळू शेळकंदे गेली 92 सालापासून पंचायत समिती सदस्य तर असता, म्हणजे 25-30 वर्षे कधी कुणाचा पैसे घेऊन काळू शेळकंदे यांनी काम केलं असं नाही. जे पटलं मनाला ते केलं आणि मनापासून केलं. एकदा शब्द दिला तर तो पाळणारा माणूस आहे काळू शेळकंदे. त्यामुळे आज त्याने किती टोल करू द्या, बोलू द्या, आता हे 20पर्यंत चालणारच आहे. 23ला त्यांचं थोबड बंद होणार आहे, ते आम्हाला माहिती आहे. कसं होईल थोबाड बंद? होणार ना, शेवटी लोकशाही आहे. प्रत्येक माणूस ज्याचं त्याचं मत. काही माणसं उघड बोलत असतात तर काही माणसं आतून बोलत असतात. आम्हाला माहिती आहे की तालुक्यामध्ये ज्यावेळेला, कारण मी आमदारकी लढलेलो आहे, मारुती शेठ आमदार केला होता. तालुका किती मोठा आहे, तालुक्याचे प्रश्न त्याच्या वाडीवस्त्यापर्यंत जाणार आहे. आता देवराम लांडे ठीक आहे, आदिवासी भागामध्ये 65 गावामध्ये अर्धावर्धा करत असेल, 65 गावाच्या मतावर कोणी आमदार होऊ शकत नाही. आम्ही 90 सालापासून पहिले रघुनाथ तळे साहेबांना उभं केल्यापासून 99ला मी होतो, 14ला मारुती शेठ उभा होता. आदिवासी मतावरती कोणी आमदार कधीच होऊ शकत नाही. पण अतुल बेनके म्हणाले होते की जर देवराम लांडेंना जर एखाद्या पक्षाने तिकीट दिलं तर माझं त्यांना सहकार्य सपोर्ट असेल. नाही, ते मला नाही सांगता येते त्यांचं काही विषय झाला असेल ते त्यांचं, कारण ते आजही एकमेकांमध्ये बसतात. उद्या देवराम लांडे त्यांच्या ठीक आहे, आता तुम्हाला माहित नाही परत मूळ मुद्दे उद्या का 65 गावामध्ये आहे ताकद, पण त्या आधारे काय आमदार होऊ शकत नाही असं म्हणत होता. का बरं? नाही, मतदानाची टक्केवारी काढली ना तर आपलं मतदान कमी आहे. तालुक्याचं मतदान जर 3 लाख वरती काहीतरी आहे आणि 65 गावातलं मतदान किती आहे याची टक्केवारी 60-65 हजारामध्ये आमदार होऊ शकत नाही. आणि 60-65 हजार 100% मतदान होत नाही. किती होईल? 30-35 हजारापर्यंत मतदान आदिवासी भागात होऊ शकतं. 30-35 हजारामध्ये आमदार होणं अशक्य आहे. आणि आता जे उमेदवार तालुक्यामध्ये उभे आहेत ते अतिशय सगळे प्रबळ आहेत. त्याच्यामध्ये अतुल शेठ असतील, सतीशील दादा असेल, आशाताई असेल, शरददादा सोनवणे असतील, प्रबळ. प्रत्येकाचं ज्याचं त्याचं प्रस्थान मोठं आहे आणि त्या पद्धतीनं ते प्रयत्न करतायत की जो कोण निवडून येईल तो कमीच मताने येणार याची जाणीव आपल्याला आहे सगळ्यांना. तुम्हीच जर आदिवासी उमेदवारांना जर विरोध करता असाल तर नक्कीच त्यांची मतं कमी होतील आदिवासींची, देवराम लांडेंची. नाही, आमचा विचार हा चांगल्या विचाराकडे जाणार आहे. आदिवासींना की त्यांना लाल दिवा दिला होता, मंत्र्यापेक्षा मोठा दिवा दिला होता. मग त्यांनी विकासाच्या दृष्टीने काय केलं की आमच्यासारखे कार्यकर्ते, आम्ही जरी विरोधी होतो आणि आजही विरोधी, उद्या त्याच्या विरोधी राहणार, पण आमच्या भागाच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने त्यांनी काय केलं ते प्रयत्न. ताडपत्री आणि गिरणीला नाही विकास होऊ शकत. आम्हाला कॉन्क्रीटली रोजगाराच्या दृष्टीने तू काय प्रयत्न केले बाबा? हा, पण ते ताडपत्रे वगैरे आणायचं सुद्धा काही छोटं काम नाही. बाकी कोणी जिल्हा परिषद सदस्याने आणलं नाही, ते त्यांनी आणलंय की. नाही, जर तुम्हाला मोठं काम पाहिजे तर तसं पद बी मोठं पाहिजे ना. नाही, पद म्हणजे आता लाल दिवा म्हणला म्हणजे अध्यक्ष मोठाच आहे ना. त्याला जमाना झाला, 2000 साली झालं. आणि मग त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही 14ला ज्या वेळेला आम्हाला प्रकल्प कार्यालयाचा मला अध्यक्ष केलं व मारुती शेठ उपाध्यक्ष होते, आम्ही काही छोट्या मोठ्या योजना टाकल्या की आदिवासी भागामध्ये रोजगार कसा उपलब्ध होईल. तर जे काही धरणं झालेली आहेत, मग बिवड्याचं धरण असेल, उच्छिलचा असेल, गंगाळदऱ्याचा असेल, आमचा माणिकडो असेल, तर इथे असं छोट्या छोट्या उपसा मोठी योजना केली तर भांडणं होतात शेतकऱ्यांमध्ये. आणि त्या गट योजनेमार्फत आम्ही एक योजना टाकली
की त्या योजनेच्या मार्फत काही शेतकऱ्यांना व त्यांच्या शेतामध्ये पाणी नेण्यासाठी उपसा योजना राबवायची. आता ती योजना म्हणजे त्यावेळेला आदरणीय आमचे नेते पिचड साहेब मंत्री असताना त्या योजनेला मंजुरी दिली. 1,82,00,000 रुपये जिल्हा परिषदला पाठवून पण दिले की ही योजना अतिशय चांगली. त्याचा जिल्हा परिषदचे छोटे पाटबंधारे लघु पाटबंधारे विभागाने सर्वे करायचा. ज्या फिजिबल आहेत त्यांचं प्रस्ताव लगेच मंजूर करायचे आणि त्यांना मान्यता देऊन ते पैसे वितरित करायचे असं त्याच्यामध्ये नियम होता. ते झाल्यानंतर पुढे आचारसंहिता लागली. 14ला यांचं सरकार गेलं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या मुंडेताई ह्या जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांना सांगितलं ताई असा प्रश्न आहे, हे डॉक्युमेंट तुम्ही जिल्हा परिषदेच्या स्टँडिंग बॉडीच्या याच्यामध्ये मांडा, त्याचा सर्वे करायला हवा. ते झाल्यानंतर 17ला देवराम लांडे जिल्हा परिषद आम्ही कित्येकदा त्याला सांगितलं देवराम शेठ आपल्या भागातले जे प्रश्न आहेत हे मूलभूत प्रश्न आहेत याच्यावर तू जनरल बॉडीमध्ये ठराव मांडतो. माझी जिल्हा परिषद अध्यक्ष होता आणि कोणाही विरोध करणार नाही किंवा ह्या आदिवासी विभागाचा उपयोजनेचा पैसे याला कोण नकार देऊ शकत नाही. तुम्ही या योजना राबवण्यासाठी याचा सर्वे करा. मी म्हणतो आम्ही 53 योजना दिल्या होत्या, 53च्या 53 होऊ शकत नाही याची जाणीव आम्हाला आहे. कारण काही उंचावर आहे तर काही वेळेकडे ठिकाणी येतं तर त्याच्यामध्ये 10 होऊ दे, 5 होऊ दे, 25 होऊ दे, तर त्याचा सर्वे करायला लावून त्याचा रिपोर्ट घ्या आणि ते शिवण म्हणजे छोपा पाटबंधारे विभाग आणि शिवणच्या मार्फत आदिवासी ट्रायबलला पैसे गेले की पैसे वर्ग होतील, कार्यान्वित होऊ शकतात. ती योजना अशी होती की एक गट हा 3 शेतकऱ्यांचा धरून 5च्या पुढे गेला तर 2 गट अशी एक योजना. आता तिला सखोल बोलावं लागेल. काय लांडेंना का जमलं नाही ते? नाही त्याच्या डोक्यात तो विषयच नाही ना. मग तुम्ही आमदारांना सांगायचा होता विषय किंवा बाकीचे बी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना पण सांगायचं नाही. होतं. आता आमच्या भागात प्रश्न नाही जिल्हा परिषद सदस्य कुठला बी प्रश्न मांडू शकतो, आमदार पण मांडू शकतात. परंतु काय होतं बऱ्याच वेळेला की बा माझ्या मतदारसंघातला प्रश्न समजा उद्या तिकडल्या भागातला जो कोणी जिल्हा परिषद सदस्य असेल त्यांनी तो प्रश्न मांडला तर हा काय म्हणू शकतो तो माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे. म्हणजे मुद्दाम त्यांनी ती योजना वगैरे राबवल्या नाही असं तुमचं म्हणणं आहे. बर मग आता तुम्ही तर अतुल बेनकेंचा भरपूर प्रचार करत आहात, परंतु असं म्हटलं जातं की तुमचा मुलगा मात्र सत्यशील शेरकरांचा प्रचार करतोय. नक्की काय विषय हा? नाही आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ज्याचं त्याचं म्हणण्याचा अधिकार आहे. आणि मी त्या दिवशी सभेमध्ये सांगितलं की त्याला कसं नेलं का गेलाय ते तो बघ. आता तो आचारसंहितेमुळे आपण न बोललेलं काय झालंय, काय नक्की काय विषय काय झाला? नाही काहीच नाही ना. म्हणजे अपहरण करून का किंवा काय असं कसं नेतात त्यांना? असंही काय नाही. आता ते काही मित्रमंडळी असतात आमचे. आता सगळ्याच पक्षामध्ये आपल्या एकमेकाचे मित्र येते. आमचा एक मित्र आला त्याने सांगितलं की बाबा काळूदादा म्हणजे आम्ही त्या दिवशी मारुती शेठ आम्ही जिल्ह्याला होतो पण तुम्हाला दोघांना सभेचं नियोजन करण्यासाठी आधी बोलवलेलं आहे, तुम्ही गाडीत बसा. आता यांना काय माहिती नव्हती ती गाडी कोणाची काय. हे गाडीत बसल्यानंतर ते त्यांच्याबरोबर गेल्यानंतर त्यांना थोडं सरळगाव वगैरे तिकडे नेल्यानंतर आम्ही फोन करतो, यांचे फोन वगैरे बंद होते. आता ते झाल्यानंतर ते रात्री आल्यानंतर काही गोष्टी आम्हाला सांगितल्या असतील. आता ते आज आचारसंहितेमध्ये सांगण्यात नाही काय झालं ते कुठे आहेत आता तुमचे चिरंजीव कुठे आहेत? चिरंजीव पुण्याला गेलाय, एक काम होतं पुण्याला अर्जंट. पण ते का प्रचार करतात आता सत्यशील शेरकरांचं काय कारण नाही? आहे? प्रचार पुढे करतात आता भाषण करतात की आमच्या समोर व्हिडिओ पण आहे. नाही आहे ना भाषण केलंय असेल. आता मारुती शेठचा भाऊ माजी सरपंच केशव आहे यांनी तर भाषण केलंय आमच्या. अहो तुमच्या मुलांनी केलंय त्यांनी पण केलंय. नक्की काय घडलं असं? म्हणजे त्यांना काय पैसे वगैरे दिलेत का कसं काय असं तुमचं म्हणणं आहे का? तो विषय काय आम्हाला माहित नाही बा. आपल्या गावामध्ये आलेला आता आम्ही तुमच्या गावात आलो, उद्या प्रत्येक पक्षाचा उमेदवार तुमच्या गावात येतो, प्रत्येक जण भाषण करतोच ना. तसं आमच्या पंचायत नाही भाषण करतात पण ते प्रचार पण करतायत असं म्हणतोय मी. नाही प्रचार वगैरे नाही, हे तर खोटी माहिती वाटत तुम्हाला. प्रचार वगैरे नाही, ते फक्त त्या दिवशी त्या प्रचार सभेमध्ये त्यांना स्वागत केलं, सत्कार केला आणि आमच्या गावचा पाठिंबा जास्ती असं मतदान तुम्हाला असं ते म्हणले ते आम्ही बाईट ऐकली. मग अतुल बेनकेंचं ते काम करणार आता असं वाटतं तुम्हाला तुमचे चिरंजीव? नाही ते आता नाही सांगता यायचं लगेच. आता लगेच कसं सांगू? बरं आता ते जाऊ द्या, ठीक आहे तुमचा हा वैयक्तिक घरगुती प्रश्न आहे. परंतु देवराम लांडे यांच्यावर कुणीही बाकीची लोक टीका करत नाही, आमदार करत नाही किंवा त्यांचे इथले जे कार्यकर्ते आहेत ते बोलत नाही, फक्त तुम्ही दोघच टीका करतात. म्हणजे नक्की काय तुमच्या दोघांना असं काम दिलंय का टीका करायचं? नाही टीका करण्याचं नाही. आमचं म्हणणं आहे की जो समाजाचा नेता असतो यांनी समाजाला एवढा मोठा अतुल शेठ म्हणजे वल्लभ शेठ बेनकेने त्याला
लाल दिवा दिला, त्याची जाणीव ठेवून या माणसांनी समाजामध्ये, आता तुम्ही जिल्हा परिषदचा इतिहास काढा की आतापर्यंत जिल्हा परिषद म्हणजे आमच्या काळापासून 92 पासून विजयराव कोलते असेल, भाऊ कामटे असेल. नाही, प्रश्न असा होता की बाकीचे लोक टीका करत नाही, तुम्ही दोघच फक्त टीका करतात. मला जे सांगायचं ते सांगतो की आतापर्यंत जिल्हा परिषदचा जो कोणी अध्यक्ष झाला असेल तो प्रत्येक जण आमदार झाले, आणि देवराम शेठ जर त्या पद्धतीनं वागले असेल तर आज देवराम शेठ लांडे हे आमदार म्हणजे त्यांना तिकीट मिळून ते आज आमदार झालेले असते. सगळ्या मंडळींनी तालुक्यातून त्यांना सहकार्य केलं असतं. त्या माणसाची वर्तणूक, त्या माणसाची वागणूक ही अशी आणि अशी राहिलेली आहे, आणि त्यामुळं त्यांना आमदार करण्याच्या पात्रतेचा तो नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज आदिवासी भागामध्ये जे तुम्ही जर बघितलं तर श्रेयवाद, एखादी गोष्ट करायची, आमदारांचा फंड असेल तरी ते मी केलं, खासदारांचा फंड असेल तरी मी केलं, जिल्हा परिषदेचा याच्यावर बरेच ठिकाणी वाद आम्हाला मिटवावे लागले. आता काही गोष्टी उदाहरणं सांगायचं तर आम्ही सांगू शकतो. फक्त त्याचं म्हणणं की बाबा मी सांगेल तो ठेकेदार दिला पाहिजे, मी सांगेल त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे. आता माझ्या तिथल्या शाळेचं 12 लाख रुपये मंजूर झाले केवळ त्याच्या वादामुळं. खडकुंबे, तुम्ही माहिती घ्या, खडकुंबा शाळेचं 12 लाख रुपये आम्हाला रिटर्न करावं लागलं, वादिवाद झाला. म्हणजे माझंच ठेकेदार सगळीकडे पाहिजे, सगळीकडे पाहिजे, आणि त्याचं कमिशन यायला मिळालं पाहिजे. जर तिथलं ग्रामपंचायत किंवा तिथलं येणे तर याची दमबाजी असते, आणि हे सगळं प्रकार चालू येतं. त्यामुळे आम्ही सांगितलं, आणि तो चांगला विचार नाही आला तर आम्ही त्याच्याबरोबर आजही राहू शकलो असतो ना. पण विचार त्या माणसाचे चांगले नाही, सामाजिक बांधिलकीचा विचार नाही, व्यक्तिगत स्वार्थासाठी सगळे जे त्यांचे कार्यकर्ते आज काम करतात. आज तुम्ही पाहताय जे सगळे, तुम्ही बघा की जे तुम्हाला दिसेल आदिवासी भागामध्ये. एक मिनिट, हा, तर अनेक कामं दिली तर मलाच पाहिजेत, म्हणजे त्याच्या मग कमिशनचा असा आरोप केला तुम्ही. हो, बरोबर आहे. त्यामुळे त्यांना आमदार केलं नाही पाहिजे असं तुमचं मत आहे? नाही, आमदार होऊ शकत नाही. मी तुम्हाला सांग ना, तालुका इतका आपला मोठा आहे, लोकसंख्या एवढी आहे, वाड्या वस्त्या येते, आम्ही आमदार केले आहे, आम्ही तालुका पाहिलं. त्यामुळे आमदार करू नये, होऊ शकत नाही, करण्याचा भागच नाही, होऊ शकत नाही. हा सगळा प्रकार आहे. आणि दुसरी गोष्ट या निमित्तानं सांगायचं की प्रत्येक गावामध्ये आपल्या जिल्हा परिषदचा हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना तर प्रत्येक गावामध्ये 2 गट निर्माण करायचे. एक गट हाताशी धरायचा, काही किरकोळ गोष्टी झाल्या की दुसऱ्या गटावर आरोप करायचे, आणि त्यांना कसा त्रास होईल पोलीस स्टेशनला आरडाओरडा करायचा, यांनी असं केलं तर खरं खोटं पाहिजेच नाही. जर आपण नेता आहे तर कुठल्याही 2 गटामध्ये किंवा सूडबुद्धीचं राजकारण ते करतात. अच्छा, ज्या वेळेला आमच्या काळामध्ये असं गावागावामध्ये भांडण व्हायची, आम्ही काय सांगायचो, बोलवा त्यांना, यांना बोलवा, आपल्या वडाच्या झाडाखाली जुन्या बैल बाजारात तिथं बसव, बाबा तुझं म्हणणं काय आहे, आम्ही ते मिटवायचो दोघांमध्ये. कारण त्यांनाच गावामध्ये भरायचं, त्यांनाच गावामध्ये जे काही करायचं आहे. त्यामुळं पुढारी म्हणजे आम्ही निमित्त मात्र असतो. असं न करता एका गटाला ताकद द्यायची, दुसऱ्या गटाला कसं खच्चीकरण करायचं, अशी गटबाजीची काम लांडेच्या मार्फत झाली. माझ्या गावापासून सगळे गाव तुम्ही तोच तुमच्या मनातला हा राग आता उफाळून हा प्रश्नच नाही ना. ठीक आहे, राग म्हणण्यापेक्षा आमचा सामाजिक प्रश्न आहे की ज्या हिरडा कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर आम्ही त्याला सांगत होतो की तू पॅनेल लावू नका, नाही, तुझी माणसं घेतो, हे अतुल शेठ वेंकेंना माहिती आहे, तुझी माणसं घेतो, आपण सगळेजण बसू आणि जे काही याच्यात विरोध करू. आज ती निवडणूक त्यावेळेला झाली असती तर आजचा हा दिवस उजाडला नसता, केव्हाच तो प्रश्न मार्गी लागला असता. परंतु जाणून बुजून हा त्या पोरांना पळून घेऊन गेला. बरं, त्या पोरांना त्यातला हिरड्यातला काहीच माहिती नाही ना, जे काय म्हणजे विनाकारण निवडणूक लादली असा तुमचा आरोप आहे. पण मला एक सांगा, आता ह्या आदिवासी भागामध्ये कोपरे मांडवेपासून किती मतदान होऊ शकतं देवराम लांडेंना जास्तीत जास्त? त्याचा प्रयत्न किती आहे तो नाही, तुम्हाला काय वाटतं, कितीचा अंदाज आहे? तुम्ही इथलं आता सगळं तज्ञ आहेत ना, तुम्ही निवडणुका लढवल्यात, नेते तुम्ही, अंदाज सांगणं अवघड आहे. किती अवघड आहे तसं सांगणं. आता एकूण जे काही मतदान 5,000 होईल का मतदान? नाही, कदाचित जास्त होऊ शकतं. किती होईल? 10,000? काही आता त्याच्या प्रयत्नाने तो काय करेल त्याच्यावर अवलंबून राहिला. आता मग हे समाजातली लोक काय एवढे देवराम लांडेंचे आता कौतुक करतात किंवा असं मदत करतात? नाही, आता हे ते तुम्ही काय बोललं का लगेच तुम्हाला काहीतरी वेळ वाकडं बोलायचा प्रयत्न करतात? हा, आता काही गोष्टी तुमच्या मीडिया समोर बोलता येत नाही, परंतु आता माझ्या गावामध्ये काल पोसरा आणि खडकुंबे इथं मिरवणूक होती. आता त्या मिरवणुकीचा तुम्ही नीटपणे व्हिडिओ केला नाही, जो येईल त्याला आपलं थोडंसं हे द्यायचं याच्यातून, आणि ती पोरं नाचवत होते. सकाळचं ज्यावेळेला माझ्याकडे आलं त्यावेळेला एकही नीट नव्हता. ते म्हणले आम्ही असं तर
तो विषय आता ही खेळी पहिल्यापासून आहे, इलेक्शनची खेळी आहे. इलेक्शनची खेळी आहे, त्यामुळे तो विषय न बोललेला बरं. इलेक्शन मध्ये हे चालतं, हे आम्हालाही माहिती आहे हे होतं, परंतु तरुण वर्गाला वेगळ्या मार्गाने लावणं हे योग्य नाही. कुठेतरी चांगल्या मार्गाने. पण ठीक आहे, आता सगळीच ही खेळी करतात हे तुम्ही पण मान्य केलेलं आहे. पाहिलं. कोणीही तसं सगळं दारू वगैरे चालूच आहे. पण मला एक सांगा थोडक्यात, किती मतं मिळतील देवराम लांडेंना? आता तसं असं आकडा नाही सांगता यायचं. ते म्हणतात का मी 40-45 हजारपेक्षा जास्त मतं आमची आदिवासी समाजाची मिळवतील आणि वंचितची शक्य नाही. वंचितची पण आम्हाला माहिती आहे. आम्ही वंचित आघाडीचं तिकीट 95ला रघुनाथ उतरणार घेतलं, 92ला आमच्या समाजाच्या वतीनं हे केलं, 95ला आम्ही रघुनाथ उतरण्यांना वंचितचा उमेदवार केला, परंतु त्यावेळेला सुद्धा मतदान होऊ शकलं नाही. आणि आज तर तो विषयच नाही, कारण प्रत्येक माणूस काय म्हणतो की उद्या भविष्याचा, आज मीडिया फास्ट आहे, उद्या भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, भविष्यामध्ये येणारे प्रश्न ते सोडवण्यासाठी बा आपल्याला कोण मदत करू शकतो याची जाणीव सर्व तरुण वर्गाला आहे. आता कसं आहे, प्रचार संपेपर्यंत आता माझा मुलगा तुम्ही सांगितला तो तिकडे दिसेल. हा, ते प्रचार ते याला पण आले होते ओतूरच्या सभेला सुद्धा. हा, तो प्रचारामध्ये तिकडेच असेल, कदाचित उद्या आमच्या बरोबरही दिसेल. आणि परवा तो शरद नाही, असं का होतं म्हणजे आदिवासी समाजाला काय आम्हीच दाखवलं जातं का? नाही, असं काय नाही. शेवटी लोकशाहीमध्ये आहे ना, प्रत्येक माणसाचे विचार प्रत्येकाचं ऐकून घेणं त्याचं धोरण काय. प्रत्येक माणूस असा विचार करत असतो बाबा या नेत्याचं काय म्हणणं आहे, त्याचं आमच्या समाजाविषयी काय म्हणणं आहे. दुसरा नेता बाबा पवार साहेबांचा विचार ऐकायला काल सर्व मंडळी गेली होती, आमच्या गावातली बरीच मंडळी गेली होती ना. ते म्हणले बाबा पवार साहेबांचा विचार आम्हाला ऐकायचा आहे, नेमका पवार साहेब काय म्हणतात. आता उद्या अजितदादाच्या सभेला सुद्धा आमच्याकडची मंडळी येणारच आहेत ना, व अजितदादा नेमकं काय सांगतात किंवा आदिवासी बाधित प्रश्न काय सांगतात हे आम्हाला ऐकायचं आहे. उद्या अजूनही कोणी दुसरा नेता येईल, शरददादाचं एखाद्या त्याचं ऐकायचं, अशा ताईचं विचार ऐकणं म्हणजे गैर आहे असं. हा, ठीक आहे. आता ठीक आहे, देवराम लांडे किती मताने येतील का पडतील ते काय सांगू नका. अतुल बेनकेंना इथं किती आपल्या आदिवासी भागातून मतदान होऊ शकतं? आमचं म्हणणं आहे की 50% तरी आदिवासी भागातलं मतदान त्याला मिळायला पाहिजे. किती म्हणजे जे काही मतदान होईल त्याच्यामध्ये 50% पर्यंत अतुल बेनके असायला पाहिजे असं आमची अपेक्षा आहे. थँक्यू सर. धन्यवाद.